नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण आपल्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करणार आहोत। सोयाबीनची पेरणी झालेली आहे आणि सध्या पीक फुलोयाच्या अवस्थेत आलेलं आहे। पिकाला फुलेही चांगली लागलेली आहेत आणि शेतात पाहिलं तर एकंदरीत पीक हिरवंगार आणि चांगल्या वाढीमध्ये दिसत आहे। मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी फुलोयाचा काळ खूप महत्त्वाचा असतो, कारण याच अवस्थेत पुढे शेंगा लागायला सुरुवात होते। आपल्या शेतामध्ये सध्या फुलांची संख्या चांगली दिसत आहे, त्यामुळे पुढे शेंगांची लागणही चांगली होईल अशी अपेक्षा आहे। पण शेती म्हटलं की अडचणी या येणारच। आपल्या सोयाबीनमध्ये काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे। किड्यांनी काही पानं कुरतडलेली आहेत आणि त्यामुळे पिकाचं थोडं नुकसान झालेलं आहे। सध्या नुकसान जास्त नाही, पण पुढे किडीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पिकावर नियमित लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तसंच काही ठिकाणी पाण्याचा ओलावाही थोडा कमी झालेला दिसत आहे। त्यामुळे पिकाची अवस्था पाहून पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे। सोयाबीनला गरजेपेक्षा जास्त पाणी देणंही योग्य नाही आणि पिकाला पाण्याचा ताण येणंही टाळायला पाहिजे। आता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता, सोयाबीनच्या झाडांवर फुले चांगली दिसत आहेत। या फुलांपासून पुढे शेंगा तयार होणार आहेत, त्यामुळे आता पुढचे काही दिवस आपल्या पिकासाठी खूप महत्त्वाचे आहेत। शेतकरी मित्रांनो, पिकाची अवस्था चांगली असली तरी शेवटपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे। किडीची पाहणी, जमिनीतील ओलावा आणि पिकाची वाढ याकडे दररोज लक्ष दिलं तर उत्पादन चांगलं मिळण्याची शक्यता वाढते। आता पुढच्या काही दिवसांत या सोयाबीनला किती शेंगा लागतात, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो का आणि पीक किती चांगलं भरतं, हे आपण पाहणार आहोत। या पिकाची पुढची अपडेटही मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे। तर मित्रांनो, आजची आपल्या सोयाबीन पिकाची पाहणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया आपल्या शेतातील नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान, जय किसान।